पहिल्यापासून जी आमची भूमिका होती त्या भूमिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी बैठक संपन्न झाली। परंतु बैठकीपूर्वी आमच्या सर्व कृती समिती आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या माध्यमातून त्या बैठकीला आपण जाऊन आपली भूमिका मांडली पाहिजे अशा स्वरूपाचा निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने काल मी त्या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थित राहिलो। खरं तर 2008 सालापासूनचा हा संपूर्ण जर चित्र आपल्या समोर पाहिलं तर कालच्या बैठकीचा जो वृत्तांत आहे तो माझ्या मावळच्या जनतेला आपल्या माध्यमातून माहिती व्हावा म्हणून मी स्वतः आज या ठिकाणी आमच्या कृती समितीला विनंती केली आणि ही बैठक आयोजित करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला। एकंदरीत कालची बैठक सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त यांनी पवना बंदिस्त जलवाहिनीच्या संदर्भात त्या ठिकाणी एक प्रेझेंटेशन प्रथमतः संपूर्ण सभागृहाला दिलं। त्यानंतर खासदार यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली आणि खासदारांच्या भूमिकेनंतर त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या धरणे आंदोलनामध्ये जी भूमिका सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मांडली होती त्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये माझी भूमिका मांडायला सुरुवात केली। एकंदरीत जर मावळ तालुका हा पुण्याच्या आणि मुंबईच्या मध्यवर्ती असलेला तालुका हा खऱ्या अर्थाने शाप की वरदान हा प्रश्न आमच्या मावळवासियांच्या मनामध्ये आहे। कारण मावळ तालुक्यामध्ये आतापर्यंत जर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या प्रकल्पासाठी किती एकर जमीन संपादित केल्या हा जर आकडा त्या ठिकाणी मी काल सांगितला त्यामध्ये देवरोड छावणी परिषद म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये एकूण क्षेत्र आहे 8,810 एकर आणि या 8,810 एकर पैकी त्या ठिकाणी 6,500 एकर क्षेत्र हे स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण खात्याच्या विविध प्रकल्पासाठी मग केंद्र सरकारने त्या ठिकाणी संपादित केलं। हे संपादित करत असताना प्रामुख्याने आमच्या देवरोड छावणी परिषदेमधल्या मिसाईल प्रकल्पासाठी जमीन संपादित केली गेली। महाराष्ट्र आणि देशातलं एकमेव असं उदाहरण असेल की जी 500 एकर जमीन देशाच्या संरक्षणासाठी देण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचा निर्णय झाला की आपण कुठलंही आंदोलन करायचं नाही, काय दर मिळेल सरकारने आम्हाला विश्वास दिला आणि 2006-07 साली त्या ठिकाणी पहिली जमीन देण्याचा निर्णय झाला आणि आम्ही 500 एकर जमीन ताब्यामध्ये दिली। परंतु ती ताब्यात दिल्यानंतर मिसाईल प्रकल्पासाठी त्या ठिकाणी तो उभा राहिला। परंतु ज्यावेळेस सरकारने आमचा दर निश्चित केला तो दर अतिशय कमी म्हणजे 2,20,000 रुपये एकरी दर त्या ठिकाणी आमचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आला। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली देशाच्या संरक्षणासाठी आम्ही जमीन दिली, चूक झाली का? कारण आम्ही जर जमीन दिल्यानंतर आम्हाला जर अशा पद्धतीने मोबदला देणार असेल आणि गेली 16-17 वर्ष आम्ही तो लढा लढतोय। मी याच्यातला माननीय जिल्हा न्यायालयामधला याचिकाकर्ता क्रमांक 1 आहे। जी माझी भूमिका मी माननीय न्यायालयामध्ये मांडली आणि त्या ठिकाणी न्यायालयाने मागच्या वर्षी निर्णय केला की केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने बागायती आणि जिरायतीचा निकष लावून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल झाला
आणि त्या ठिकाणी किती रक्कम द्यावी अशा स्वरूपाचा निर्णय कोर्टाने दिला. परंतु त्यानंतर देखील आम्हाला त्या संदर्भातली कुठलीही रक्कम किंवा आम्हाला काहीच मोबदला आमच्या शेतकऱ्यांना मिळाला नाही. दुसरी बाजू, मावळ तालुक्यामध्ये टाटा कंपनीची 4 धरणं आहेत. मग त्यामध्ये बुशी असेल, वलवण असेल, शिरोता असेल, ठोकळवाडी असेल. साधारणतः ठोकळवाडी धरणामध्ये आदरणीय भाई भरत मोरेंनी सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा धरणे आंदोलनातला होता की टाटा मावळ तालुक्यामध्ये एकूण 24 TMC पाणी हे टाटाच्या माध्यमातून धरणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतं. आणि जी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाची धरणं आहेत, मग त्यामध्ये पवना असेल, आंध्रा असेल, वडिवळे असेल, प्रामुख्याने आपलं जाधववाडी, इकडे आपलं मळवंडी, पलीकडे ठाकूर याचं आडले, कासरसाई, पुसाने, ही सगळी धरणं पाहिली तर या धरणांमध्ये 16 TMC पाण्याचा साठा उपलब्ध होतो. म्हणजे दरवर्षी 4000 मिलीमीटर पाऊस मावळ तालुक्यामध्ये पडतो. मावळ तालुक्याच्या पदरी काय पडतंय, मावळ तालुक्याला या पाण्याचा किती उपयोग होतो. एवढी धरणं मावळ तालुक्यात असताना देखील आमच्या अनेक गावं मावळ तालुक्यातली आजही अशी आहे की त्यांना पाणी उपलब्ध होत नाहीये. ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. टाटाच्या माध्यमातून मावळ तालुक्यामध्ये त्यावेळेस एकूण क्षेत्र जवळजवळ 7500 एकर क्षेत्र हे टाटाच्या ताब्यामध्ये मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी दिलं. 3500 एकर क्षेत्र राज्य सरकारची जी धरणं आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा आकडा पाहिला आणि ह्याला धरून MIDC जी टप्पा क्रमांक 1, 2, 3, 4, 5 प्रस्तावित बौर हे जर सगळं पाहिलं तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या करता मावळ तालुक्यामध्ये जवळजवळ 8 ते 8.5 एकर क्षेत्र हे आतापर्यंत संपादित झालंय आणि बौरचं प्रस्तावित 1100 ते 1200 एकर क्षेत्र होणार आहे असं त्या ठिकाणी समजतंय. त्याचबरोबर जो मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि 2,500 एकर क्षेत्र म्हणजे 600 एकर जुन्या राष्ट्रीय महामार्गाला, 600 एकर द्रुतगती महामार्गाला आणि जवळजवळ रेल्वेसाठी देखील 800 ते 1000 एकर संपादित झाले. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री, आपल्या मावळ तालुक्यामध्ये CRPFचा कॅम्प आहे, आपल्या मावळ तालुक्यात एअरफोर्सचा कॅम्प आहे. आज मावळ तालुक्याने राज्याला देशाला हिताच्या करता त्याग केलाय, बलिदान केलंय. आणि अशा परिस्थितीत आजही आमच्या मावळ तालुक्यातले प्रश्न जर प्रलंबित राहत असेल आणि विकासाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार एवढ्या जमिनी घेत असेल तर कुठेतरी आम्हाला मनामध्ये आमच्या शंका येते की मावळ तालुक्यामध्ये मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असल्यामुळं हा शाप की वरदान हा आमच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि याच अनुषंगाने काल पवना बंदिस्त जलवाहिनीच्या बैठकीमध्ये हे मुद्दे त्या ठिकाणी आपण सांगितले. म्हणून आमची चूक झाली का? 1972ला पवना धरणाच्या करता त्या ठिकाणी आम्ही जमीन दिली. 1976ला राज्य सरकारने पुनर्वसन कायदा आणला. 1979 1983ला त्या 19 गावातल्या आमच्या शेतकऱ्यांनी ज्या जमिनी जलसंपदा विभागाला दिल्या त्या 19 गावातल्या शेतकऱ्यांना विस्थापित व्हावं लागलं. स्वतःचं घरदार जमीन सगळं सोडून वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलं. प्रत्येकाच्या आयुष्यातला हा सगळ्यात कठीण प्रसंग असतो. ज्यावेळेस आपलं आयुष्य ज्या घरात असतं ते घर सोडावं लागतं, कुटुंबाला त्या ठिकाणाहून दुसरीकडे जावं लागतं, त्यावेळेस त्या कुटुंबाची अवस्था काय झाली असेल. तो त्याग आम्ही केला. त्या त्यागाच्या माध्यमातून पवना धरण उभं राहिलं. 50 वर्षापूर्वीच्या या संपूर्ण कालखंडामध्ये ज्या 340 शेतकऱ्यांना जमिनी तत्कालीन सरकारने दिला त्या काळामध्ये 340 शेतकऱ्यांना जमीन दिली. मग ती जमीन कुठे दिली?
आंबीमध्ये दिली, इंदोरीमध्ये दिली, खराबवाडी, माळुंगे, चाकण, खेड तालुक्यामध्ये दिली. नंतर असं माझ्या माहिती देखील शिरूरला देखील जमीन दिली होती. परंतु या सगळ्या दिल्यानंतर त्या जमिनी कशा स्वरूपाच्या होत्या? आंबी या ठिकाणी दिलेली जमीन, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की ती भोगवटा वर्ग 2च्या जमिनी दिल्या. धरणासाठी आमची जमीन घेतली ती कोणची होती? ती भोगवटा वर्ग 1ची जमीन होती. मग भोगवटा वर्ग 2ची जमीन जी केंद्र सरकारच्या फॉरेस्टमध्ये डिफॉरेस्ट्रेशन म्हणून त्या ठिकाणी आजही शहर आहे, त्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांना दिल्या. आणि शेवटी माणूस उपजीविकेच्या माध्यमातून काहीच मिळत